पुणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्णतः शहरी मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये पुण्यातील कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शहरी व पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। कधीकाळी काँग्रेस नेते सुरेश कळमाडी यांचा हा बालेकिल्ला होता। सलग 2 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, परंतु पुढे त्यांच्यावर राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्याचे आरोप झाले। सीबीआयकडून त्यांची चौकशी होऊन त्यांना नंतर अटक झाली आणि या मतदारसंघातील त्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं। पुढील काळात 2014 साली लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा करिश्मा व संपूर्ण भारतात भाजपची एक लाट होती। त्यावेळी भारतीय जनता पार्टीकडून या मतदारसंघातून अनिल शिरोळे यांना मैदानात उतरण्यात आलं, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून दिवंगत नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली। विश्वजित कदम यांची ही पहिलीच निवडणूक होती। भारती कॉलेज व भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून कदम कुटुंब हे संपूर्ण पुण्यामध्ये प्रसिद्ध होते। तसेच त्यांचे वडील काँग्रेसचे एक मोठे नेते व महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मंत्री होते। सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम हे आमदार होते। सांगली सोडून विश्वजित कदम हे पुण्यातून उभे राहिल्यामुळे बाहेरील उमेदवार असा त्यांचा अपप्रचार झाला। स्थानिक उमेदवार सोडून बाहेरील उमेदवार आयात करून काँग्रेसने उमेदवारी दिल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली। ही निवडणूक चुरशीची वाटत असताना देखील या निवडणुकीत भाजपचे शिरोळे तब्बल 3 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले। पुढील काळात भाजपची ताकद पुण्यामध्ये वाढत गेली। तसेच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपचा दमदार असा विजय झाला। नंतरच्या काळात दिवसेंदिवस भाजपचे पुण्यातील वर्चस्व वाढतच गेले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही बॅकफुटवर पडली। 2019 साली या लोकसभा मतदारसंघातून भाजपने आपला उमेदवार बदलून ज्येष्ठ नेते श्री गिरीश बापट यांना येथून लोकसभेची उमेदवारी दिली, तर काँग्रेसमधून मोहन जोशी मैदानात उतरले। या निवडणुकीत देखील भाजपची जादू कायम राहिली। या निवडणुकीमध्ये गिरीश बापट यांनी 3 लाखापेक्षा जास्त मतांनी काँग्रेसच्या जोशींचा पराभव केला। गिरीश बापट यांनी आपल्या कामांची छाप या मतदारसंघावर पाडली। आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी असे प्रयत्न केले, परंतु काही काळानंतर गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झाले। त्यांच्या जाण्याने भाजपसाठी हा एक मोठा धक्का होता। प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेला नेता निघून जाण्याने भाजपचे प्रचंड असे नुकसान झाले होते। बापट साहेबांच्या जाण्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची स्थिती निर्माण झाली होती, परंतु ही पोटनिवडणूक अजून देखील झाली नसल्याने आता येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीतच या मतदारसंघाचा शिलेदार कोण हे ठरेल। या मतदारसंघातून भाजपमधून इच्छुकाची रांग लागलेली आहे। त्यामध्ये बापट कुटुंबातच ही उमेदवारी द्यावी अशी कुजबूज सध्या मतदारसंघात सर्वत्र चालू आहे। दुसरीकडे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्याचे अध्यक्ष सुनील देवधर तसेच माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे देखील या मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक आहेत। प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने आपली ताकद दाखवत आहेत। जगदीश मुळीक यांनी बागेश्वर बाबांचा सत्संग ठेवून तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शक्ती प्रदर्शन केले आहे, तर दुसरीकडे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी या अगोदरच महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धेचे आयोजन करून तसेच आता राम मंदिर स्थापनेचा मुहूर्त शोधत कवयित्री कुमार विश्वास यांच्या अपने अपने राम या कार्यक्रमाचं आयोजन करून हम भी कुछ कम नहीं हे दाखवण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे काँग्रेसमधून अरविंद शिंदे, मोहन जोशी, अनंत गाडगीळ तसेच ॲडव्होकेट अभय छाचेड हे इच्छुक दिसत आहेत। तर दुसरीकडे कसबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिल्लीवारी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात जोर धरत आहे। त्यामुळे धंगेकर हे या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा पुढील उमेदवार असतील का हे पाहावं लागेल। या अगोदर रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून कसबा मतदारसंघातून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या कसबा मतदारसंघावर काँग्रेसने आपला झेंडा धंगेकरांच्या माध्यमातून फडकवला। त्यामुळे गत विधानसभेचा पराभवाचा धडा घेत भाजप देखील या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकामध्ये चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे। या मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष आहे ते महाराष्ट्र निर्माण सेनेचं। मनसेचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे हे पुणे मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। वसंत मोरे हे पुणे येथील मनसेचे एक प्रतिष्ठित नेते आहेत। कात्रज भागामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे।
विविध आंदोलने, बेधडकपणा तसेच सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ या सर्वांमुळे वसंततात्या मोरे यांची पूर्ण पुण्यामध्ये वेगळी अशी ओळख तयार झाली आहे. अलीकडेच त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी चालू केलेल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. वसंत मोरे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नमध्ये राहतात. वसंत मोरे यांची एक जमिनीवरील नेता आणि आपला माणूस अशी ओळख या मतदारसंघामध्ये तयार झाली आहे. मधल्या काही कालावधीमध्ये पक्षांतर्गत वादाला कंटाळून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा या मतदारसंघामध्ये चालू होत्या. त्या दरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे व अजित पवारांची देखील भेट घेतली होती. परंतु नंतर वसंत मोरे व राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या सर्व चर्चा बंद झाल्या. पुणे मनसेमध्ये असलेल्या पक्षांतर्गत विरोधाचा फटका वसंत मोरेंना आजपर्यंत बसलेला आहे आणि सध्या देखील या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसताना दिसत आहेत. वसंततात्या मोरे पुणे लोकसभेची तयारी करत असताना या मतदारसंघातील आपले दौरे त्यांनी वाढवले आहेत. पक्षाकडून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विचारणा केली होती, परंतु त्यांची इच्छा बारामती नसून पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची आहे असे त्यांनी पक्षाला स्पष्ट सांगितले. तसेच आपण पुण्यातून तयारी करत आहोत आणि येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली प्रबळ इच्छा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची आहे असे त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवले आहे. परंतु तात्यांच्या या इच्छेला ग्रहण लागले आहे ते मनसे अंतर्गत असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या यादीमुळे. त्यात सर्वप्रथम नाव येते ते वसंत मोरे यांचे काही काळचे जिगरी मित्र साईनाथ बाबर यांचे. साईनाथ बाबर हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. आपली इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोलून देखील दाखवली आहे. साईनाथ बाबर यांच्या पाठोपाठच बाबू वागसकर आणि ॲडव्होकेट किशोर शिंदे हे देखील लोकसभेसाठी इच्छुकाच्या रांगेमध्ये आहेत. साईनाथ बाबर हे मनसेचे विद्यमान पुणे शहराध्यक्ष आहेत. तसेच ते माजी नगरसेवक देखील आहेत. तर वसंत मोरे हे 2007 ते 2023 असे गेली 15 ते 16 वर्ष पुणे महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. तर 2009 आणि 2019 साली त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. मात्र दोन्ही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु असे असले तरी देखील वसंत मोरे हा मनसेचा सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा आहे. पुण्यामध्ये त्यांची चांगली प्रसिद्धी आहे. त्याचा फायदा वसंत मोरेंना होणार का हे येत्या काही काळात कळेल. पक्षप्रमुख राज ठाकरे लोकसभेच्या उमेदवारीची माळ वसंततात्यांच्या गळ्यात टाकणार की त्यांना थांबवत इतर कोणालाही उमेदवारी देणार हे पाहणं गरजेचं आहे. एकंदरीत पुणे लोकसभा मतदारसंघावर सर्वच पक्षांनी आपली दावेदारी सांगितली आहे. तर दुसरीकडे इच्छुकांची माळ संपता संपत नाहीये. त्यामुळे पुण्याचा शिलेदार नेमका कोण असेल हे काही महिन्यातच 2024च्या लोकसभा निवडणुका निकालानंतर समजेल. या मतदारसंघाबद्दल आपलं मत आपण नक्की आम्हाला कळवा. या लोकसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षातून कोण उमेदवार असतील असं आपल्याला वाटतं हे देखील आम्हाला सांगा. तोपर्यंत धन्यवाद.